ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी कोलाड 2025 हे भव्य असं पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच रंगत असताना एका बाजूला टीम ध्रुव 11 खैरवाडी पनवेलच्या विरोधामध्ये विराट 11 उरण या दोन संघादरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळते. मुख्य व्यासपीठ ऑन स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळतं. तिथे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक सन्माननीय प्रमोद शेठ मस्कर साहेब ऑन स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत केली गेली. शानदार स्पर्धा नव्या नायट्रोजनच्या माध्यमातून आयोजन केलेले आपल्याला पाहायला मिळाले. त्याच वेळेला सन्माननीय साई पाटील यांना देखील विनंती आहे की आपण देखील या, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. रोहा स्पोर्ट्स वाणीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण लाईव्ह कव्हरेज करत आहोत. त्याच वेळेला विवेकजी कोळी विकेनेट यांच्या माध्यमातून इंटरनेटची देखील या स्पर्धेदरम्यान सुविधा केलेली आपल्याला पाहायला मिळते. साई पाटील यांचा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करीत आहोत. मी हरीजी सानापांना विनंती करतो की आपण आपल्या शुभातानं मान सन्मान करायचा. मॅचला सुरुवात लेट्स प्लेचा इशारा पंचांच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिला तळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पहिला बॉल समोरच्या दिशेला प्रति फटका खेळलाय. बॉल निघून चालला लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. प्रसाद घरत यांच्या बॅटमधनं पहिला बॉल वरती चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता, बॅकफुटला गेला होता आणि स्ट्रोक साठी जागा बनवली आणि 4 धावा बॅटरच्या बॅटमधून आला. यावेळेसचा बॉल बाची लिडिंग एज क्वाड बिहाइंड द विकेट. विकेटचं पतंग धक्का बसतोय. पहिला बॅटर आउट. त्यांचा आपण मान सन्मान या प्रमुख अतिथी मंचकावरती करीत आहोत. सन्माननीय हरीजी सानप साहेब यांच्या शुभातानं आपण हा मान सन्मान करीत आहोत. उरण संघ आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह येऊ द्या. उरण पहिला धक्का बसला. पहिला बॉल वरती चौकार आला. त्यानंतर आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बॅटची कडा घेतली बिहाइंड द विकेट. विकेट किपरनं अप्रतिम कॅच टिपली. दुसऱ्या बॉल वरती धक्का बसला, जिथे महत्वाचे बॅटर प्रसाद घरत मैदानाच्या बाहेर होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 उरणचा हेलिकॉप्टर बॉय परेश कडके मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. माफी समी पनवेलचा हेलिकॉप्टर बॉय आपल्याला पाहायला मिळतो. रोडपालीचा खेळाडू आहे. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग आलाय. पहिला मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली होती. यावेळेसचा बॉल आणखीन एक जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळते. परेश कडकेच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी केलेली पाहायला मिळाली. तिसरा बॉल निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. पहिला बॉल वरती चौकार आला आणि त्यानंतर कमबॅक देखील केलाय. पनवेल प्रीमियर लीग मध्ये या हंगामामध्ये ज्यानं कालच्याच दिवसामध्ये चॅम्पियन होण्याचा किताब जिंकला, रॉयल कलमोली या संघाचं नेतृत्व करत असताना परेश कडकेला आपण पाहिलंय. यावेळेस बॉल स्ट्रोक साठी जागा बनवली. गॅप मध्ये खेळला. बॉल निघून चालला डीप कव्हर सीमारेषेच्या पार. धावा आल्या 4. चौकार. चौकार येतोय परेश कडकेच्या बॅटमधनं. पहा पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आला. त्यानंतर अप्रतिम फटका खेळत असताना परेश कडके आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टीम पनवेल या संघाच्या माध्यमातून 4 धावा आल्या. 4च्या मदतीनं धावफलकावरती धाव संख्या 8 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा बनवल्या गेल्या आतापर्यंत. पहिला षटकाचा खेळ चालू असताना 4 बॉलचा खेळ पाहिला. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला होता
आडबा बॅट ऑन सेटला खेळत असताना बॅटर पाहायला मिळाला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या पलीकडे तुम्हाला काही मिळणार नाहीये. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावला. धावफलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचली आहे. 9 अंकावरती धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिला षटक शुभमच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला होता. 4 षटकांची मॅच. पहिला षटक आहे P1 पॉवर प्लेचा आपल्याला पाहायला मिळाला. शुभमच्या हातामध्ये चेंडू होता. शुभमने आतापर्यंत चांगली कामगिरी केली. प्रसादला त्यानं बाद केलं. त्यानंतर परेशला देखील थांबवलेला आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत 9 धावा 5 बॉल मध्ये शुभमने खर्च केलेले आपल्याला पाहायला मिळाल्या. डवकुऱ्याचे बॅटर सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतात. शुभम पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल. यू मिस. आय विल बट डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. आणखीन एक धक्का बसतोय टीम ध्रुवी 11 खैरवाडी पनवेल संघाला. बॅटर आउट. धक्का बसतोय. महत्वाचे खेळाडू मैदानाच्या बाहेर होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. काय गोलंदाजी केली गेली शुभमच्या माध्यमातून. शेवटच्या बॉलवरती विशेषतः कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं त्यानं चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला. खोलवर टप्प्याचा एसट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. तिथे बॅटिंग करत असताना बॅटर आउट होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. रमेश मैदानाच्या बाहेर परतले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना इन ॲट नंबर 4 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी ऋषिकेश माळी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव संख्या 9 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये शुभमनं पहिल्या बॉलवरती जरूर चौकार. त्याच्या विरोधामध्ये प्रसादचा बॅटमन आला. अगदी पुढच्याच बॉलवरती प्रसादला डगआउटचा रस्ता त्याने दाखवला. त्यानंतर परेशला चांगली गोलंदाजी की त्याने केली. 3 बॉल परेशच्या विरोधामध्ये हाताळले. 5 धावा त्याने खर्च केल्या. शेवटच्या बॉलवरती रमेशला त्याने डगआउटचा रस्ता दाखवून दिला. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीला रोहित घरत आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या मॅचचे हिरो राहिले होते रोहित. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब त्याला जिंकला होता. 2 षटकात तळले होते आणि जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती रोहित दाखल झाला. यावेळेस बॉल प्रचंड वेगाने हाताळला. यष्ट्यांच्या मधोमध पकडले गेले. लेग बिफोर द विकेट. आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर. परेश कडके बॅक टू द डगआउट. रोहित घरातला सफलता मिळवल्या. पहा पहिला बॉलवरती सफलता प्राप्त करत असताना धाकटी जुईचा हा गोलंदाज सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये ज्या नावाची चर्चा सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाली ना. वेगाचा बादशाह. टप्पा पडल्यानंतर वळण घेणारी गोलंदाजी ज्या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी पहिल्याच बॉलवरती परेश कडके नावाचं वादळ त्यानं मैदानाच्या बाहेर परतवलाय. लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये धक्का बसला टीम ध्रुवी 11 खैरवाडी पनवेल या संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. संदीप सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी रोहित घरत पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त केली आहे. पहिल्या मॅच मध्ये ज्यानं अप्रतिम फटकेबाजी केली होती तो बॅटर परेश कडकेला त्यानं मैदानाच्या बाहेर परतवलाय. षटकातील दुसरा बॉल. ओपी बॉल लॉक केला. स्लॉट मध्ये होता. त्याला पार्क केलं पार्किंग प्लॉट मध्ये. बॉलला फेकून दिले लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावा. बॅटमध्ये षटकार. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन केलंय. हवेमध्ये खेळला. फील्ड डाऊन दी बॉल. चुकी होणार नाहीये. आणखीन एका विकेटचं पतंग. बॅटर संदीप मैदानाच्या बाहेर.
आणखीन एक महत्वाचे खेळाडू मैदानाच्या बाहेर दोस्तांना आपल्याला पाहायला मिळाले. ज्या संदीपच्या बॅटमध्ये षटकार आला, वेगवान चेंडूवरती षटकार त्यानं खेचला. तदनंतर स्लोवर वन चेंडू हाताळला रोहित गरतनं आपल्या साळ्यामध्ये फसवलं बॅटर संदीपला. सफलता त्यानं प्राप्त केली. आणखीन एक या मॅच मध्ये यश त्याच्या वाटेला येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत रोहित गरजच्या माध्यमातून पाहायला मिळाला. रोहितनं 3 बॉल मध्ये अवघ्या 6 धावा खर्च केलेला आपण पाहिल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना इनॅट नंबर 6 स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेत. आणखी एक महत्वाचे खेळाडू आज फिनिशर म्हणून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळाले. टीम दुर्बे 11 खैरवडी पेन या संघाच्या माध्यमातून यावेळेस समोर आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, दूरवरती राहिले. एक सिंगल कंप्लीट केले. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं जातं, जिथे धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 16 अंकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 16 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये बनवला गेला. षटक क्रमांक 2 मध्ये रोहित गरतनं खऱ्या अर्थानं प्रभावित केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. षटकानंतर कमबॅक केलं, विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केल्या. बॅकफुट वरती ढकललं. यावेळेचा बॉल स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन केलं. बॉल वरती फिंगर रोल केली. बॉल वरती बोट फिरवत असताना रोहित गरत पाहायला मिळाले. टप्पा पडला बाहेरच्या बाजूनं, चेंडूनं वळण घेतला आणि विकेट किपरचा वेध घेतला गेला. या डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबलेलं पाहायला मिळते, जिथे धावफलकावरती धाव संख्या 16 या अंकावरती आहे. कट केला, स्टोक साठी जागा बनवली आहे. फिल्डर डीपेक्सच्या कव्हरला खरं प्रदर्शन. बॉल निघून झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. अप्रतिम फटका मैदानाच्या आतमध्ये क्लासिकल अंदाजामध्ये खेळत असताना बॅटर पाहायला मिळाले. 4 धावेच्या मदतीने धावफलक 20 वरती जाऊन पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळाला. 20 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये शुभम यांना आपण पाहिला, अवघ्या 9 धावा आल्या होत्या. 2 विकेट त्यांना मिळवल्या. रोहित गरत आले गोलंदाजीला. रोहितच्या विरोधामध्ये पहिल्या 4 बॉल मध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु शेवटच्या बॉल वरती क्लासिकल अंदाजामध्ये खेळत असताना बॅटकर ऋषिकेश आपल्याला पाहायला मिळाले. आणि ऋषिकेशच्या बॅटमधनं क्लासिकल अंदाजामधील चौकार आपण पाहिला. चला जास्तीचा वेळ घ्यायचा नाहीये. ओमेगा चॅलेंजिंग ओव्हर षटक क्रमांक 3 म्हटलं की ओमेगा चॅलेंजिंग 50-50 ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. टीम विराट 11 उरण या संघाच्या माध्यमातून ध्रुवित मात्रे हे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. ध्रुवित मात्रेला चॅलेंज केलं गेलं. षटक क्रमांक 3 मध्ये त्याला इन्व्हाइट केलं गेलं. ओमेगा चॅलेंजिंग 50-50 ओव्हर मध्ये तुम्हाला 14 धावा बनवायच्या. 14 धावा बनवल्या तर 6 धावा बोनस स्वरूपामध्ये मिळतील. परंतु जर 14 धावा बनवला नाही, टार्गेट कंप्लीट केलं नाही, तर 6 धावा देखील आपल्या संघाच्या टोटल मधून मायनस होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्याच्या घडीला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतात. स्वप्नील एक बॉल फेस केला, 1 धाव त्याच्या बॅटमधून आल्या. ध्रुवित मात्रे गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला बॉल आडवा बॅट ऑन सेटला केल्या. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फिल्डर आहेत. बॉल वरती आला. चांगली फिल्डिंग केली जाते. जवळ फेक केली जाईल तर धाव मात्र 1 मिळणार आहे. ह्या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचतीये 21 या अंकावरती. 21 धावा बनवल्या गेल्या. षटक क्रमांक 3 चॅलेंजिंग ओव्हर ओमेगा 50-50 चॅलेंजिंग ओव्हर चे षटक आपल्याला पाहायला मिळते. ध्रुवित मात्रे गोलंदाजी मार्कवरती. पिच बॉल लॉप केला लॉंग ऑन मध्ये. मोठा फटका येतोय. बॅटर ऋषिकेश माळीच्या बॅटमधनं हा आसमानी सुलतानी टोला. 6 धावा. मोठा फटका येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. स्ट्राट मध्ये होता चेंडू. पिक केला होता. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये ताकदीच्या जोरावरती ऋषिकेश माळीच्या बॅटमधनं 6 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड फ्लाय झाले. स्कोर कार्ड वरती धाव संख्या 27 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत 27 धावा धावफलकावरती बनवला गेला. जिथे बॅटिंग करत असताना टीम
ध्रुवी 11 खैरवाडी पनवेल हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कोलवा टपाचा बॉल अप्रतिम फटका खेळला आडवा बॅट नव्हता दिक्का पे डीप मध्ये प्रोडक्शन फील्डर आले सिंगल कंप्लीट. दुसरा देखील धावायचा प्रयत्न केला गेला आणि बघता बघता दोन्ही धावा या बॅटर्सच्या माध्यमातून कंप्लीट केल्या गेल्या. या दोनच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 29 वरती जाऊन पोहोचल्या. ओमेगा चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 3 बॉलचा खेळ आपण पाहिला आणि 3 बॉल मध्ये 9 धावा या दोन्ही बॅटर्सने जमा केल्यात. चांगली बॅटिंग या षटकामध्ये ऋषिकेश माळी यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आहे. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये केली जातीये. षटकार चौकारांची बरसात ऋषिकेशच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त केले टीम ध्रुवी 11 खैरवाडी पनवेल या संघाच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल बोलत यार स्लोवर वन पिक केला डीप पॉइंट मध्ये अप्रतिम फटका खेळला. फिल्डर तैनात आहेत. चांगली फिल्डिंग केली गेली. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावतोय. धाव फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 30 या अंकावरती. 30 धावा धाव फलकावरती आहेत. आतापर्यंत या षटकातील 4 बॉलचा खेळ आपण पाहत आहोत. 10 धावा धाव फलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 धावा चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आपल्याला कंप्लीट करायच्या. ओपिच बॉल फटका मिस टाइम आहे. फिल्डर आहेत बॉलच्या खाली. जज करत असताना आणखीन एका विकेटचं पतंग जेलबादच्या स्वरूपात स्वप्नील मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतंग होते. महत्वाचे बॅटर स्वप्नील मैदानाच्या बाहेर असताना आपल्याला पाहायला मिळाले. मोठी सफलता प्राप्त केली. महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर परतला. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना कुणाल तारेखेर आपल्याला पाहायला मिळतात. मानप्रो पारगावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झाला. 5 बॉल मध्ये 10 धावा चॅलेंजिंग ओव्हर मध्ये कंप्लीट केलेला पाहायला मिळाला. 1 बॉलचा खेळ बाकी आणि 4ची आवश्यकता असणारा. कुणाल तारेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 1 बॉल आणि 4ची आवश्यकता असणाऱ्या चॅलेंजिंग कंप्लीट करण्यासाठी. कुणाल तारेकर अर्थातच पारगावचा सीतारा गतवर्षी रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण अर्ना 11 पुगाव या संघाच्या माध्यमातून खेळत असताना पाहिला आणि खऱ्या अर्थानं अर्ना 11 पुगाव संघासाठी तारणार देखील तो ठरला होता. त्या पद्धतीने त्याचा बॅटमधला खेळ देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. स्लोवर वन पिक करण्याचा प्रयत्न केला. फटका मिस टाइम आहे. कुणाल आले आणि कुणाल मैदानाच्या बाहेर देखील निघाले. आणखीन एका विकेटचं पतंग. बॅटर कुणाल मैदानाच्या बाहेर. होतोय. महत्वाचा खेळाडू चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 1 बॉल 4ची आवश्यकता असताना मैदानाच्या बाहेर पडत असताना कुणाल आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचं पतंग झाले. 6 धावा देखील ध्रुवी 11 खैरवाडी पनवेल संघाच्या मायनस झालेला आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती आता मात्र धावा संख्या 6 गड्याचा मोबदला. यस 24 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 18 बॉलचा खेळ झाला. 24 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. कमबॅक केला टीम उरण संघाचे गोलंदाज ध्रुवी. त्यांना चॅलेंज केलं होतं. त्याने चॅलेंज ते कंप्लीट करू दिलं नाहीये. चांगली गोलंदाजी केली. बॅटिंग साठी मोठं स्टारकास्ट स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळालं होतं. टीम पनवेल संघाचे थांबवले सगळ्यांना गोलंदाज ध्रुवीतनं. षटक क्रमांक 4 मध्ये डेथ ओव्हर पैसा पण गोलंदाजी मागवरती गोलंदाज समर्थ कडू आपल्याला पाहायला मिळतील. अनुभवी लेजेंडरी खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग साठी नवीन बॅटर अनिकेत 8व्या क्रमांकावरती बॅटिंग साठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. समर्थ कडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील.
पहिला बॉल अर्बा बॅटला ऑन साईडला मोठा फटका येतोय. फिल्डर चांगली फील्ड करत असताना डीप स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये पाहायला मिळाले. धावा वाचवलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये केली गेली. धावा वाचवल्या गेल्या खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून 2 धावा आल्या. 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं जातं. धावफलकावरती धाव संख्या 26 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 26 बनवल्या गेल्या. डेथ ओव्हर मध्ये मोठी टोटल उभारायची असेल तर समर्थ गुडूच्या विरोधामध्ये हल्ले चढवावे लागतील. सध्या ऑन स्ट्राईकला ऋषिकेश माळी आहे. यावेळेस बॉल ठप्पा पडला. बरंच वळण बॉलला घेतलंय. अगदी बॅटरच्या बॅटच्या जवळून चेंडू फिरला. ती क्षमता ठेवली समर्थ कडून देखील निर्धाव स्वरूपाचा बॉल पाहायला मिळाला. डॉटबॉलच्या मदतीने धावफलक थांबलं जातं जिथे धावफलकावरती धाव संख्या 26 या अंकावरती आहे. समोरच्या दिशेला फटका एक्झिक्यूट केला बॉलरच्या डोक्यावरून. डीप मधून फिल्डर रोहित करत बॉलवरती येतील. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना जिथे धावफलकावरती धाव संख्या 27 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 27 आतापर्यंत बनवल्या गेल्या. या षटकातील पहिला 3 बॉलचा खेळ पाहिला आणि 3 बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्यात. स्लोवर बॉल अप्रतिम फटका खेळलाय अनिकेतच्या बॅट मधून. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकार अनिकेतच्या बॅट मधनं पास लोवर मन हाताळला होता. लेंथ मागे खेचली होती. बॅकफुटला गेले आणि कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हरला अप्रतिम फटका पाहायला मिळाला बॅटर अनिकेतच्या बॅट मधनं. चौकाराच्या मदतीने 31 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल फुल टॉस बॉल अर्बा बॅट ऑन स्ट्रेटला खेळत अलॉंग दी कार्पेट डीप मधनं प्रोटेक्शन फिल्डर आलं. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी परतले. फेकी खराब होते. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं जाते जिथे धावफलकावरती धाव संख्या 33 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 33 बनवल्या गेल्या. या षटकाचा विचार केला तर शेवटचा आणि अंतिम बॉल येणं बाकी आहे. समर्थकडून बोलिंग मार्कवरती आहे. कोलबा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला ड्राईव्ह केला. फिल्डर आहे डीप मध्ये रोहित करत. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला गेला. खराब फेकी आहे. त्याचा फायदा उचलला गेला. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेसाठी बॅटर परतले. तिसरी धाव मिळणार नाही. या 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. 7वा धक्का बसेल टीम ध्रुवी 11 खैरवाडी पनवेल या संघाला. शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलक 35 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळाला. पहिला पूर्वार्ध संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये 35 बनवल्या गेल्या. येणाऱ्या 24 बॉल मध्ये 36 धावेची आवश्यकता असणार आहे. तत्पूर्वी आपण टॉस साठी इन्व्हाइट करूयात. एका बाजूला टीम अप्पा 11 खैराळे अलिबागच्या विरोधामध्ये युवी स्पोर्ट्स मुरुड या 2 संघादरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण या लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस कंप्लीट करायचा आहे. चला टॉस साठी इन्व्हाइट करूयात पुन्हा एकदा टीम अप्पा 11 खैराळे अलिबागच्या विरोधामध्ये युवी स्पोर्ट्स मुरुड या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण लगेचच टॉस साठी यायचं आहे. चला पुन्हा एकदा टॉस साठी विनंती आहे. अप्पा 11 खैराळे अलिबागच्या विरोधामध्ये युवी स्पोर्ट्स मुरुड दोन्ही टीमच्या कॅप्टनला पुन्हा एकदा विनंती करूयात की आपण टॉस साठी यायचं आहे. चला या लगेच दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी या. जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. चला टॉस साठी आपण इन्व्हाइट करतोय अप्पा 11 खैराळे अलिबाग विरोधामध्ये युवी स्पोर्ट्स मुरुड या 2 संघादरम्यानची लढत पाहायला मिळणार आहे.
चला युवी स्पोर्ट्स मुरुडच्या विरोधामध्ये अप्पा 11 खैराळे अलिबाग दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. चला युवी स्पोर्ट्स मुरुडच्या विरोधामध्ये अप्पा 11 खैराळे अलिबाग या दोन संघादरम्यानची लढत नाणेफेक आपण करीत आहोत. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे पुन्हा एकदा की आपण टॉस साठी यायचं. छत्तीस उमेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे स्ट्राईक एंड वरती लेजेंडरी जीवित सज्ज झालाय. यावेळेला मात्र बॉल चांगला होता, मात्र पंचांनी नो बॉल घोषित केलाय. ओव्हरस्टेप झालाय, स्वतःवरती कंट्रोल थोडासा का होईना सुटलाय. विकेट गेल्यानंतर खरं तर कंट्रोलमध्ये गोलंदाजी करणं गरजेचं होतं. मग अशाच वेळेला हा अतिरिक्त स्वरूपातील नो बॉल आलाय. एव्हरी नो बॉल काउंट, याचा अर्थ पुढील चेंडू फ्री हिट सुद्धा असेल. 1 और 1 11, 11 ही धावसंख्या धावफलकावरती जमा झाली आहे. यावेळेला फ्री हिटचा चेंडू होता, मात्र तरी सुद्धा अचूक टप्प्यावरती टाकला गेलाय. धावचित करण्याची नामी संधी, बाईट स्वरूपातील धाव मिळणार आहे. बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाहीये. धावचित करण्याची संधी होती, एक्झिक्युशन अधिक चांगलं होऊ शकलं असतं, मात्र तरी सुद्धा आपण पाहिलं 1 धाव इथून मिळणार आहे. 12 ही धावसंख्या आपण पाहतोय. अजूनही विजयासाठी 24 धावांची आवश्यकता असणार आहे. पहिलं षटक मैदानाच्या आत प्रगतीपथावर आहे. मोठे फटके येत नाहीये. धावांचा दुष्काळ जेव्हापासून आपण पहिलं करण बाद झालाय, तदनंतर मात्र मोठे फटके थांबलेत. चला, मोठा फटका खेळलाय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. चौकार आलाय. पंचांनी इथून मात्र पुनश्च हरिओम म्हटलं आणि नो बॉल घोषित केलंय. वरती जमा झाली आहे.
पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. 2 नो बॉल आल्यानंतर फलंदाजाला आता मात्र कॉन्फिडन्स आलाय. परेश ठाकूर स्ट्राईक एंडवर. मोठा फटका, आक्रमी तडाखा षटकार. जबरदस्त धाटणीचा फटका. चेंडू सीमारेषा पार खेचलाय. षटकारामुळे सांघिक धावसंख्या आता चांगलीच वधारली आहे. भाव वाढलाय कारण 23 ही धावसंख्या जमा झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 23 धावा, एक फलंदाज बाद झालाय. मुरुड संघाचा कर्णधार आपण संपर्क साधा. समालोचन कक्षासोबत आपल्या 4 बॉलरची लिस्ट आमच्यापर्यंत ताबडतोब पोहोचली पाहिजे. गुणलेखक जाकीर, आपली डिमांड वाढली आहे, ताबडतोब उपलब्ध व्हा. उळ्यात मैदानावरती षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी प्रतीक सज्ज झालाय. मिस टायमिंग फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षण बघा काय कमालीचं आहे. स्वतःवरती कंट्रोल ठेवलाय. बॉडी बॅलन्स चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं. सेफ आहे. सेफ आहे की नाही या सगळ्या गोष्टी इथून मात्र चेक केल्या जातील. तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. चौकार आहे की नाही याची पडताळणी इथून केली जाते. क्षेत्ररक्षक स्वतः द्विधा मनस्थितीमध्ये आले. मी सेफ ठेवलंय की माझा पाय सीमारेषेला लागलाय याची इथून मात्र पडताळणी केली जाणार आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये सर्व गोष्टी क्लिअर होतील. आपल्या स्क्रीनवरती हे पाहायला मिळेल. दॅट्स अ 4. चौकार आलाय. क्षेत्ररक्षकाचा पाय सीमारेषेला टच झालाय. बघा, दूध का दूध, पानी का पानी, ये है रोहा स्पोर्ट्स की कहानी. चौकार दिलाय. चौकानंतर धावफलक वधारलाय. कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. 36 धावसंख्येचा पल्ला पार करायचा आहे. 28 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. विजयासाठी 8 धावांची आवश्यकता असणार आहे. मोठा फटका, क्षेत्ररक्षक तैनात, फलंदाज बाद. परेश ठाकूर इथून मात्र बाद झालाय. परेशला सुद्धा स्वतःचा फॉर्म शोधावा लागेल. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. 8 धावांची आवश्यकता होती. मग अशातच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मॅच लवकर संपवण्याचा प्रयत्न होता. चला, नवीन फलंदाज मित्रांनो लगेच पाठवायचंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत RG, अर्थातच रोहित घरत सज्ज झालेला आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. 28 ही धावसंख्या जमा झाली आहे. 8 धावांची आवश्यकता असणार आहे. ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफीचा आपण चित्तथरार अनुभवतोय. सन्माननीय प्रमोद शेठ अनंत मस्कर यांनी आयोजित केलेली, पुरस्कृत केलेली ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक अभूतपूर्व अनुभव संपूर्ण कोलाडकरांसाठी ही पर्वणी पाहायला मिळाली आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, अतिरिक्त उसळी मिळाली. डॉट चेंडू आलाय.
28 धावा धाव फलकावरती लागलेत. खोलवर टप्प्याचा बॉल आहे, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. नवीन फलंदाज आपण पाहिलं रोहित मैदानाच्या आत आलाय. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. 1 to go चा इशारा सुद्धा आलाय. येस नो धावचित करण्याची नामी संधी. एक धाव जरूर मिळाली. एका धावेच्या बळावरती धावफलक आता मात्र कासवाच्या गतीने पुढे जाते. 30 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. विजयासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. ओमेगा 50-50 ओव्हर जरूर आहे. उर्वरित मैदानावरती जिथे या मॅच मध्ये केवळ औपचारिकता बाकी आहे. ओमेगा 50-50 षटकासाठी हिरामण नाईक नवीन गोलंदाज इथून मात्र बोलवला जातोय. युवी स्पोर्ट्स मुरुड या संघाची जी पहिली मॅच झाली होती त्या मॅच मध्ये सुनील पाटील हे मॅन ऑफ द मॅच पारितोषिकेचे विजेते होते. 2 षटकं 13 धावा 4 फलंदाजांना बाद केलं होतं. त्यांना या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच पारितोषिक दिलं जाईल. चिरंजीव बिंगारे यांना विनंती आहे की आपण सुनील पाटील या गुणी खेळाडूला सन्मानित करायचंय, त्याला मॅन ऑफ द मॅच पारितोषिक द्यायचं आहे. सुनील पाटीलला विनंती आहे आपण मुख्य मंचाकडे या. पहिला बॉल डॉट आलाय. इथून मात्र करिश्माई जादुई गोलंदाजी केली आणि धावा खर्च न करता जर रोखलं गेलं तर प्रतिस्पर्धी संघाला -6 मिळतील. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल दिशा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट कमालीची पाहायला मिळाली. जिंकण्यासाठी जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका, विजयाला शिक्कामोर्तब करणारा हा फटका पाहायला मिळतोय. सीमारेषा पार षटकार. पारितोषिक आपण देणार आहोत. असा एक खेळाडू आपण पाहिला अर्थातच उरण संघाकडून ज्याने पहिलं षटक हाताळलं. महत्वपूर्ण षटक हाताळत असताना केवळ 9 धावा खर्च करत 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला असा शुभम डाकी ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. वुड लाईक टू रिक्वेस्ट शुभम टू जॉइन अस इन द स्टेज. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांसमोर उभी राहिलेली आपण पाहतोय. स्टॅट्स बघून कळते ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स इथून मात्र केला गेलाय तो कौतुकास पात्र आहे. उरण संघाने पुढील फेरीमध्ये प्रवेश केला. ध्रुवी 11 खेरवाडी या संघाला पराभूत करत असताना